मित्रांनो, एक निसर्ग वेडा होता आणि तो 2 वर्ष 2 महिने एका ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं आणि त्यांनी त्या निसर्गामध्ये राहून एक खूप सारी चिंतने केली, खूप सारे विचार केले निसर्गाविषयी, माणसांविषयी, समाजाविषयी, तिथल्या पशुपक्ष्यांविषयी, लेखनाविषयी, वाचनाविषयी आणि त्यातीलच त्याचं वाचन हे चिंतन मला वॉल्डन या पुस्तकात खूप आवडलं. तर हे वॉल्डन पुस्तक कोणाचं बरं असेल तर ते आहे निसर्गवेडा आणि प्रसिद्ध तत्वचिंतक हेनरी डेव्हिड थोरो यांचं. तर वॉल्डन या पुस्तकामध्ये थोरो यांचे काही जे काही विचार आहेत मी थोडेसे माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन केले, मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर थोरो म्हणतात की मीर कामराउद्दीन जे होते त्यांनी वाचनाविषयी अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. ते म्हणतात की बसल्या ठिकाणी मला अध्यात्माची सफर घडवून आणते ते म्हणजे वाचन, आणि त्याच्यामुळे मला धुंदी चढते. मित्रांनो, ही धुंदी चढते तर कोणत्याही व्यसनाची नाही, तर ज्ञानाची धुंदी मीर कामरुद्दीन यांना पडते. म्हणजेच त्यांना ज्ञानाने त्यांची तहान भागते, भूक भागते आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचं सुख, शांती, समाधान हे वाचनामुळे मिळतं, असं मीर कामरुद्दीन म्हणतात. थोरो पुढे जाऊन म्हणतात की वाचन म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ वाचणे एवढंच नाही, तर प्रत्येक शब्दाचा सखोलवर अर्थ, त्याच्या मागच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेणे. कारण प्रत्येक वाचनामध्ये जर आपण पूर्णपणे जागरूक असू तर ते वाचन आपल्याला बुद्धीला तल्लख बनवते. याचा अर्थ असा की समजा आपण एखादं अन्न खात असू, आपल्यासमोर एखादं पंचपक्वान्नाचं ताट असेल तर त्याच्यातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळा आहे आणि त्या प्रत्येक पदार्थाची चव, रस, गंध ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाची चव ही आपल्याला वेगवेगळे लागणार आहे आणि त्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. तसंच वाचनाचं असतं की त्याच्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ जाणवून देतं आणि त्याच्या मागे खूप साऱ्या ज्या काही दडलेल्या भावना असतात त्या भावना आपल्याला खोलवर आपल्यावर परिणाम करतात आणि आपल्याला विचार करायला लावतात आणि आपल्याला बदलवतात. तर अशाच प्रकारे एक सुज्ञ वाचन आपण करायला हवं असं थोरं म्हणतात. वाचन म्हणजे चांगल्या संस्काराचा पाया असंही थोरं म्हणतात. यासाठी ते एक उदाहरण देतात आणि ते उदाहरण देतात एका अशिक्षित व्यापाऱ्याचं. तो अशिक्षित व्यापारी खूप कष्ट करतो आणि खूप सारे संपत्ती कमवतो, खूप सारा पैसा कमवतो आणि त्याची श्रीमंत असणाऱ्या लोकांमध्ये उठबस सुरू होते. पण कालांतराने त्याला त्याचा कंटाळा यावा लागतो आणि मग त्याला समाजामध्ये असणारा जो काही बुद्धिजीवी वर्ग आहे त्या वर्गामध्ये त्याला मान हवा असतो, सन्मान हवा असतो. पण जेव्हा तो त्यांच्यामध्ये उठबस करतो तेव्हा त्याला जाणवतं की आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, पण आपल्याकडे चांगली बुद्धिमत्ता नाहीये. त्यामुळे ह्या वर्गामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा आदर मिळत नाही. त्याच्यामुळे तो खिन्न होतो आणि तो चांगल्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतो, विचार करायला लागतो आणि तेव्हाच त्याला त्या समाजामध्ये, बुद्धिजीवी वर्गामध्ये मान मिळतो. त्याच्यामुळे तो विचार करतो की माझ्याकडे पैसा, सत्ता, संपत्ती सगळे आहे, पण माझ्याकडे चांगले विचार नाही आहेत आणि विचार जर मला चांगले आणायचे असतील तर मला चांगले विचार करणारी पुस्तकं वाचायला हवीत. आणि कारण जेव्हा पुस्तकं वाचेन तेव्हाच या चांगल्या बुद्धिजीवी वर्गात मला मान, सन्मान, आदर मिळेल आणि मी समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतो. आणि हीच प्रेरणा घेऊन तो आपल्या मुलांनाही पुस्तक वाचनाची आवड लावतो. तर ही अशी सुंदर अशी गोष्ट, एक उदाहरण थोरोंनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळेच मित्रांनो, थोरो आपल्याला चांगली आणि सत्यकथन करणारी पुस्तके वाचण्याचा आग्रह धरतात. कारण ती पुस्तके आपल्या मेंदूला तल्लख, बुद्धिजीवी बनवतात आणि आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात आणि आपलं एक चांगलं भविष्य ठरवतात. तर असे हे वाचनाविषयीचे थोरांचे एक सुंदर असे विचार होते जे मला खूप सारे उपयोगी पडले. त्यामुळे तुम्हीही नक्की आजपासून थोडे का होईना वाचनाची सुरुवात करा. सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण तुम्ही थांबू नका आणि जे काही मिळेल, तुम्हाला जे काही आवडेल ते वाचत राहा. आणि हे आजचे विचार थोरांचे तुम्हाला कसे वाटले आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओज इथून पुढे घेऊन येईन. तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.